असं आनंदादा सुद्धा आणि पुष्कर दादा सुद्धा. ओके. सो हे तेव्हापासून एक नाव पडलेलं आहे मला. मला एक विचारायचं की आज म्हणजे विचारायचं नाही, मला सांगायचंय खरं तर की तुझ्याकडे बघितल्यानंतर हे जे सौंदर्य आहे हे कुठून आले ना ते आम्हाला कळलेलं आहे. तुला काय काय सांगायचं तुला या सौंदर्याबद्दल? माझं असं म्हणणं आहे, मी माझ्या पप्पांवर आहे. पण तू जर म्हणत असशील तर ते आमच्याकडे ऑलवेजच सगळेच पप्पांचे चांगले गुण सगळे पप्पांचे. तिचा मुलगा आणि त्यांचा म्हणजे गट्टी आहे फुल. आणि ते असे म्हणजे 2 टीम आहेत तुमची. हो टीम आहे, तिचं प्रॉपर म्हणणं टीम म्हणजे तिला टॉर्चर करतो आम्ही दोघं मिळून. चॅप्टर होता आम्ही दोघं. हा करेक्ट. आम्ही दोघं चॅप्टर हा chapter शब्द होतो. आणि नव्हता हे घ्यायचा साधे मला. आहेत, तिचे पप्पा आणि पण ती. ते असं तिच्याच त्यांचं म्हणणं तोंडून आहे. आलं त्यामुळे ते बरं झालं. पण आता काही माणसं वेगवेगळी असतात ना. आता मी थोडी मेसी आहे, माझी रूम नसते तितकी चांगली आणि मला वेळ नसतो. एक कारण. आणि हे कारण असं ना, क्रिएटिव्ह माणसं थोडीशी अशी हे असतात, मेसी आणि सगळं आम्ही हा, त्याच्या नावाखाली आमचे हे मस्त कारण आणि हे आपण नेहमी देत असतो. तर त्या म्हणलं नावाखाली सतत रूम अस्तव्यस्त असते. Yes. पण आणि ह्यांचं सगळं त्याच्यावर तुम्ही माझ्या टिपटाप मुलाची असेल तर room येऊन बघा. एक मिनिट, पोरांचं सामान एवढूच, पोरींचं सामान त्याच्यात तिप्पट असतं. तर हे कंपॅरिझनच होऊ शकत नाही की त्याची रूम इतकी आणि तुम्हाला टिपटॉप ठेवण्याची नाही, पण तुमची त्यांनी आवड आहे, बाहेरचे आम्हाला कपडे नाही बदललेले आहेत ना, ते सुद्धा त्याच्या व्यवस्थित घडी घालून ठेवलेले असतात. मुलं असतातच तशी एकदम खूप छान पर्टिक्युलर. संस्कृती असं म्हणाले की तिचं आणि तिच्या बाबांचं खूप छान जमतं. एक त्यांची एक दोघांची टीम आहे आणि तुमची एक दोघांची टीम आहे. तसं तुमचं तुमच्या बाबांशी कसं जमायचं? माझ्यावर निश्चितच माझ्या वडिलांचा जास्त प्रभाव आहे की ते पण खूप शिस्तबद्ध, की आज ते खेडेगावातून येऊन स्वतःचं म्हणजे त्यांनी अस्तित्व स्थापन केलं. आणि त्यांचा प्रभाव माझ्यावर जास्त आहे कारण कुठेही जाताना वगैरे ते मला सगळीकडे घेऊन जायचे. त्यामुळं त्यांचं मी पाहत पाहत शिकत गेले, त्यांना मी फॉलो केलं थोडक्यात. संस्कृती जेव्हा जेव्हा ती कुठला इंटरव्ह्यू देत असते किंवा तिच्या बोलण्यातून हे प्रकर्षाने प्रत्येक वेळा येत असतं की तुझा गुरु जर तुला कोणी विचारलं तर तू आधी पहिल्यांदा सांगते की माझा गुरु आई आहे, बरोबर? मला हेच जाणून घ्यायचं आहे की आत्ता जे आम्ही 2 मिनिटापूर्वी जे बघितलं त्या बघितल्यानंतर मला असं म्हणायचं की आई जर तुझा गुरु आहे ना, तर तुझं आणि आईचं खरं नातं कसं आहे? फॉर्च्युनेटली काही लोकांचे आई वडील खूप सपोर्टिव्ह असतात, अनफॉर्च्युनेटली काही लोकांचे नसतात. पण त्या बाबतीत मला असं वाटतं मी खूपच भाग्यवान आहे. पण जितकं आम्ही मैत्रिणींसारखं गॉसिप पण करतो ना काही गोष्टींविषयी, तितकंच आमचं एक टोकाचं भांडण वगैरे होतं. आणि ते टोकाचं असतं म्हणजे रागात काहीतरी भांडण झालं तर काही दिवसांपूर्वी तिने ब्लॉक केलं होतं रे मला.